आणि आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळत आहे। भाजप युवा मोर्चाची आणि सोशल मीडियाची बैठक दादर या ठिकाणी मुंबई भाजप कार्यालयामध्ये होणार आहे। राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका एकत्रित होणार नसून त्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत। या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीत सुद्धा बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं। चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेने 14 ठिकाणी लोकलच्या वेग मर्यादा शिथिल केलेल्या आहेत। 24 एप्रिल ते 25 जुलै दरम्यान या मर्यादांमध्ये बदल करण्यात आला। यामुळे लोकल गाड्यांचा सरासरी वेग वाढणार असून प्रवाशांना आपलं नियोजित ठिकाण वेळेवरती गाठता येणार आहे। एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एसटी डेपो भाडेटप्प्यावरती देण्यात सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। सुधारित धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 60 वर्षांच्या ऐवजी 49 वर्षांच्या 2 टप्प्यात मिळून 98 वर्ष करण्यात आला आहे। जेएनपीए मुंबई सागरी मार्गावरील अत्याधुनिक ई-स्पीड बोट सेवा आता 15 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबरच्या मुहूर्तावरती सुरू होणार असल्यामुळे माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड या कंपनीने सांगितलेलं आहे। उरण रेल्वे मार्गावरती 2.5 वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्यामुळे जेएनपीए मुंबई सागरी मार्गावरती प्रवासी संख्या रोडावली आहे। ओडबंदर गायमुख मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानउघडणी केल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे। एकही खड्डा राहता कामा नये आणि पुन्हा खड्डा पडता कामा नये या तत्वावरती शुक्रवारपासून 3 दिवस 24 तास या मार्गावरती काम हाती घेण्यात आलं आहे। मुंबई लोकलच्या घाटकोपर आणि अंधेरी स्थानकाचं मेट्रो सोबत एकत्रीकरण केलेलं आहे। मेट्रो आणि लोकल स्थानकावर प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतोय। वर्षाच्या अखेरीस किमान 4 नवीन मेट्रो मार्ग अंशतः सुरू होणार आहेत। त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांना मेट्रो सोबत जोडण्यासाठी लोकल स्थानकांचा सर्व्हे केला जाणार आहे। बेस्ट वर्कर्स युनियनच्या वतीने आज दुपारी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे। बेस्ट उपक्रमातून 1 ऑगस्ट 2022 नंतर सेवानिवृत्त झालेल्या 4.5 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी आणि इतर देणी तातडीने देण्यात यावीत या मागणीसाठी मोर्चाचं नियोजन करण्यात आलं आहे। वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या द्रुतगती महामार्गाने भरवीर या ठिकाणी जोडण्यात येणार आहे। या 104 किलोमीटरच्या महामार्गास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक तसंच कृषी माल थेट समुद्रामार्गे जाण्यास मदत होणार आहे। उपनगरी लोकल ट्रेनमध्ये एप्रिल ते जुलै या 4 महिन्यांमध्ये विना तिकीट तसंच चुकीच्या तिकिटावरती प्रवास करणाऱ्या 3.86 लाख प्रवाशांवरती पश्चिम रेल्वेने कारवाई केलेली आहे। त्यांच्याकडून 19,55,00,000चा दंड वसूल केला आहे। वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची 4थी मुदतवाढ संपायला अवघे 10 दिवस उरलेले असताना सुद्धा पुण्यामध्ये केवळ 20% वाहनांवरच या नंबर प्लेट्स बसवल्या गेल्या। त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार की विना HSRP नंबर प्लेट असलेल्या वाहनांवरती कारवाई होणार हा प्रश्न निर्माण झाला। दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईमध्ये ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून यांच्या उड्डाणांना बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। 6 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हे बंदी आदेश लागू असतील। पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून उशिरा झालाय। पीओपीवरती बंदी येणार की नाही या साशंकतेमुळे यंदा मुंबईमध्ये गणेश मूर्तींची संख्या घटण्याची शक्यता असून किमतीमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत। यंदाच्या गणेशोत्सवात अधिकाधिक पर्यावरणपूरक विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिका कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार आहे। गेल्या वर्षी 204 कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती। यंदा ही संख्या वाढवून विसर्जनासाठी सुविधा अधिक सुटसुटीत केली जाणार आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, तूप, दूध, फरसाण, सुकामेवा, खाद्यतेल, बेसन इत्यादी पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। या वाढीव मागणीचा गैरफायदा घेत भेसळीचं प्रमाण सुद्धा वाढते। या पार्श्वभूमीवरती अन्न आणि औषध प्रशासन राज्यभर तपासणी मोहीम राबवत असून मिठाई, प्रसाद आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवरती करडी नजर ठेवली जाणार आहे।
वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेश प्रक्रियेतून स्वतःला सिद्ध करून गुणवत्ता असून सुद्धा प्रवेशाच्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांना परवडत नसल्यामुळे डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न दूर राहत आहे। 4 वर्षांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी खासगी महाविद्यालयांमध्ये साधारणपणे 60 ते 70 लाख रुपये तर विद्यापीठांमध्ये खर्च हा 1 कोटी रुपये इतका आहे। राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 8,969 तर राज्यामध्ये एकूण 75,470 कंत्राटी शिक्षक आहेत। गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कंत्राटी शिक्षकांच्या संख्येत 7.2% वाढ झाली आहे। मुंबई विभागातील सर्व शाळांनी स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करावं। यावेळेला राष्ट्रगीतासोबत राष्ट्रगीताचं गायन बंधनकारक आहे। 15 ऑगस्टला सुट्टी देणाऱ्या शाळांचा मुख्याध्यापकांवरती कारवाई केली जाणार अशा सूचना विभागीय शिक्षण संचालक राजेश कंकाळ यांनी केल्या। एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा मंगळवारी दिमाखात पार पडलेला आहे। या सोहळ्यामध्ये अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याला अनुपम खेर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। अनुपम खेर यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर केलेल्या मनोगतामध्ये मी पुन्हा येईन वरून भाष्य केलेलं आहे। 30 वर्षांनंतर आपण इकडे असून आणि तेव्हा मी पुन्हा येईन आणि तुमच्याकडून पुरस्कार प्राप्त करेन असं अनुपम खेर म्हणालेले आहेत। दरम्यान यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनीही मिश्किल भाष्य केलंय। मी पुन्हा येईनचा कॉपीराईट माझ्याकडे आहे, मात्र मी त्यांना हा कॉपीराईट देण्यास तयार आहे असं फडणवीस म्हणालेले आहे। दरम्यान फडणवीस आणि अनुपम खेर यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय। पाहूयात पुरस्कार सोहळ्यात नेमकं काय घडलंय। मैं अभी भी सोचता हूं कि आज मैं 70 साल का हूं, मैं तो इतना बूढ़ा लगता ही नहीं हूं। तो मुझे इस लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से कोई परेशानी नहीं, मगर मेरे हिसाब से मैं अपनी जिंदगी के करियर में अभी इंटरवल तक भी नहीं पहुंचा हूं। आज से 30 साल बाद फिर आप भी यहीं होंगे, देवेंद्र जी, आप भी यहीं होंगे, इसी मंच पर होंगे, और मैं फिर आऊंगा और सीधा चल के ऊपर आऊंगा, तब भी मैं ये सम्मान आपसे प्राप्त करूंगा। तब तक मुझे अगले 30 साल तक न्यू कमर का अवॉर्ड देते रहना। पण आज त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे। ते म्हणाले मी पुन्हा येईन। याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे, पण काही हरकत नाही, मी तो कॉपीराईट त्यांना निश्चितपणे देण्याकरता तयार आहे। आणि मला विश्वास आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30 वर्षांनी पुन्हा या मंचावर ते आपल्याला दिसतील आणि असंच पुढचे 30 वर्ष आपल्या सगळ्यांचं मनोरंजन हे ते करत राहतील। अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आलं। या सोहळ्यादरम्यान काजोलने माध्यमांशी मराठीमधून संवाद साधलाय आणि त्याच वेळेला तिला जेव्हा हिंदीमधून प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर ती भडकली आणि म्हणाली, अब मैं हिंदी में बोलो, जिसको समझना है वो समझ लेंगे असं सुनावलेलं आहे। दिवस आहे माझ्यासाठी आणि आय एम व्हेरी हॅपी की आज माझी आई पण आहे माझ्याबरोबर आणि तिला पण हा पुरस्कार भेटला होता अगोदर, तर इट्स अ व्हेरी बिग डील फॉर मी। अभी हिंदी में बोलूं, जिसको समझना है वो समझ लेंगे। महाराष्ट्रामध्ये आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंगळवारी सुमारे 67,000 कोटी रुपयांच्या विविध खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली। तीनही सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले 7 आरोपींविरोधात उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाहीये। ही माहिती शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाने आरटीआय अंतर्गत दिली आहे। आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची राज्य सरकारने पुन्हा एकदा बदली केलेली आहे। असंघटित कामगार आयुक्त असलेले मुंडे यांची बदली आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे। बेरोजगारीचा मुद्दा देशभरात चिंतेचा विषय असतानाच 2015 पासून PMKVY अंतर्गत देशभरामध्ये 1.6 कोटीपेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। मात्र
24.3 लाख युवकांना नोकरी मिळालेली आहे. म्हणजेच प्रशिक्षित युवकांपैकी 15% कमी जणांना रोजगार मिळाला आहे. मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आल्यामुळे 2018 मध्ये महापालिकेने इथल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून जमीन पुन्हा मिळवण्यासाठी प्रकल्प हाती घेतलेला आहे. मात्र डम्पिंगवरील 70 लाख मेट्रिक टन कचऱ्यापैकी मागील 6 वर्षात 32 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. वाहन विमा पॉलिसी संपल्यानंतरही लोक रस्त्यावरती वाहनं चालवतात. ही सवय बदलण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी केंद्र सरकार मोटर वाहन कायद्यात बदल करणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने विमा नसलेल्या वाहनांवर कठोर नियम प्रस्तावित केलेले आहेत. त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने विमान असलेलं वाहन चालवलं तर त्याच्यावरती 5 पट दंड आकारला जाणार आहे. महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. या धोरणामुळे राज्यामध्ये येत्या 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक घडतील आणि 50,000 स्टार्टअप सुरू होतील. भारतीय दूरसंचार विभागाने देशभरातील सुमारे 4 लाख सिम कार्ड ब्लॉक केलेली आहेत. हे सिम कार्ड्स खोटी कागदपत्र वापरून किंवा नियमांचं उल्लंघन करून वापरली जात होती. एका व्यक्तीच्या नावे 9 पेक्षा अधिक सिम कार्ड नोंदवली गेली होती किंवा ज्यांची नोंदणी चुकीची असल्याचं आढळून आलेलं होतं. एका महत्त्वाची बातमी समोर येते आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीत संबंध ताणले जात असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. परिणय फुके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी असल्याचं समोर येत आहे. तर मित्रपक्षांबाबत केलेल्या जाणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे युतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याची भावना काही मंत्र्यांनी काल उपमुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवलेली आहे. तसंच परिणय फुके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगले संबंध ताणले जातात. तसंच याआधी सुद्धा अशी वक्तव्य झाली असल्याची तक्रार मंत्र्यांनी केलेली आहे. दरम्यान समन्वय समितीच्या बैठकीमध्ये हे विषय चर्चा करून त्यावरती मार्ग काढावा, तीनही पक्षात समन्वय राहील या अनुषंगाने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेमकं परिणय फुके काय म्हणाले होते यावरती आपण एक नजर टाकूया. पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं आणि काही खराब झाला तर बापाने केलं. त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावरती आहेत. जिल्ह्यातील अनेक पक्ष संघटना आणि मराठा बांधव जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर मोठ्या प्रमाणात आलेला आहे. उत्तर काशी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात डोणगाव या ठिकाणी 11 तरुण वाहून गेलेले आहेत. ते तरुण त्या ठिकाणी गेलेत. हे सर्वजण सुरक्षित आणि सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जळगाव शहरातील विविध भागांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे डायरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सध्या तब्बल 93 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बस स्थानक सध्या पूर्णपणे अंधारात गेलेलं आहे. कंट्रोल रूम सोडली तर कुठेच लाईट नाहीये. बस स्थानकातील लाईट्स बंद असल्यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळेला अंधारातच ये-जा करावी लागते. कापसाचं पेरणी क्षेत्र देशात 3.35% तर राज्यामध्ये 6.12% घटलेलं आहे. त्यातच चालू कापूस हंगामाच्या पहिल्या 8 महिन्यात 27 लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारं उजनी धरण 100% भरल्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी मिटलाय. त्याचबरोबर उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याचा सुद्धा प्रश्न आता भेडसावणार नाहीये. मोरबी धरण परिसरात जुलै अखेरच पावसाचा जोर ओसरलेला आहे. धरणामध्ये गतवर्षीपेक्षा कमी साठा उपलब्ध आहे. 81.39% धरण भरलेलं आहे. पाऊस पडला नाही तर पुढील 260 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणामध्ये आहे. ऐन पावसाळ्यात विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे. विदर्भातील 4 शहरांचं तापमान 35 अंशांच्या वरती गेलेलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसानं दडी मारल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अकोला, भंडारा, ब्रह्मपुरी, वर्धा या शहरांचं तापमान 35 अंशांच्या वर गेलं आहे. पैठणमधील भाजी मंडई परिसरात असणाऱ्या एका महा ई सेवा केंद्राला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते. या आगीमध्ये ई सेवा केंद्राचं लाखोंचं नुकसान झालं आहे. धरणगावच्या पाळधी गावातील रस्त्यांसाठी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केलंय. बीडीओ कार्यालयात 2 तास आंदोलक ठाण मांडून बसलेले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.